सुगरण जोडी या कार्यक्रमातला तुमचा प्रवास आज इथेच अनिरुद्धच्या वाटणीचे पैसे आम्हाला द्या। एवढे पैसे मी कुठून आणणार? मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मला माझा शेअर द्या। तुम्हाला तुमचा हिस्सा हवाय ना अनिरुद्ध? 1 महिना पूर्ण व्हायच्या तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील। पण जर 1 महिन्याने तू आम्हाला आमचे पैसे दिले नाहीस ना तर मग पुढे जे काही होईल ते फेस करायला तयार आहे। प्रेक्षको, आजचा आपला हा तिसरा राऊंड इथेच संपलेला आहे आणि आता नेक्स्ट टाइम आपण भेटणार आहोत 4th अँड फायनल राऊंड मध्ये। त्यामुळे पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची सुगरण जोडी। थँक्यू, थँक्यू, अभिनंदन। फायनल में जाने वाली पहली जोडी। मनापासून अभिनंदन तुमच्या दोघांचं। कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू मॅडम, पण आजचा रिझल्ट खूपच अनपेक्षित होता। आम्हाला वाटलं की आमच्यासोबत फायनल मध्ये तुम्ही असाल। ताई, कधी कधी टेन्शन आलं की अशा चुका होतात हातून। पुढच्या वर्षी पुन्हा भाग घ्या। बघूया, मी विचार करेन। पण तुम्ही दोघेही छान स्वयंपाक करता आणि खेळताही छान। मला खात्री आहे ती स्पर्धा तुम्ही जिंकाल। थँक्यू मॅम। थँक्यू। आई, नक्कीच काहीतरी गडबड आहे। तुझ्या हातून मीठ जास्त पडणं शक्यच नाहीये। छोडू नाही बातू, पुढच्या वर्षी पार्टिसिपेट करूया, नाही जिंकून दाखवूया। अभी आप टेंशन मत लो, ठीक है? कल से अपनी सिंगिंग क्लासेस शुरू। चले, चला। माझा यावर विश्वासच बसत नाही। आप्पा, नक्की काहीतरी गडबड आहे। अहो, हे कसं शक्य आहे? मला आणि यशला फर्स्ट राऊंड पासूनच डाऊट येतोय। आई आणि मिहिर एलिमिनेट होतात आणि बाबा आणि संजना ताई फायनल राऊंडला जातात। बघा, अति कौतुक चाललं होतं ना तुमचं? तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये? नाही, अरुंधती स्पर्धेतून बाद झाली याचं खरंच मला वाईट वाटतंय ग। पण अनिरुद्ध पुढच्या फेरीत गेलाय म्हणून त्याच्यावर आरोप करणं हे काय बरोबर नाहीये। एवढे कॅमेरा असताना कोण कसं काय करणार? मला तर कधी कधी असं वाटतं ना, माझ्या अनिरुद्धचं यश तुम्हाला बघवतच नाही। अगं काही काय बोलतेस त्यांच्या? मग काय तर मगापासून चाललंय तुमचं काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे। एवढे प्रेक्षक कार्यक्रम बघतायत, कोणाच्या तरी लक्षात आलं असतं। मान्य करा, अरुंधती कधीतरी चुकू शकते। ईशा, माझा मुलगा शेवटच्या फेरीत गेलाय, जा देवासमोर साखर ठेव। सो सॉरी अरुंधती, आज तू एलिमिनेट झालीस। मी म्हणाले होते ना तुला, तुझं नशीबच वाईट आहे। कोणी कितीही पॉझिटिव्हली बोलू दे, पण तुझ्या बाबतीत सगळं वाईटच घडतं। आय रिअली फील बॅड फॉर हर। खरंच अगं, खूप वाईट वाटतंय मला तुझ्यासाठी। आता पळून चालणार नाही, ही सिच्युएशन सुद्धा तुला फेस करावीच लागेल। चल बोल, कुठून देणार आहेस आम्हाला आमचे पैसे? तेव्हा तर केवढा कॉन्फिडन्स होता हिला। प्रत्येक गोष्ट अति केली ना की तिची मातीच होती। तुझा हा अति सांगूनपणा सुद्धा नव्हतो। काय काय गरज काय होती आमच्या घरात इंटरफेअर करायची? कशाला माहिती जबाबदाऱ्या घेतल्या चोक्यावर? आता पडलीस ना तोंडावर? खोटी स्वप्न दाखवलीस आई अप्पांना। सांग ना, आता कुठून देणार आहेस तू आम्हाला आमचे पैसे? सांग। अरुंधती, आई अप्पांची चूक करणं सोडून दे। त्यांचा सख्खा मुलगा आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या। आता घरी जाऊन त्यांना काय तोंड दाखवणार आहे? आपली कॅपॅसिटी बघून उडी मारावी का? सांग ना, कुठून देणार आहे आमचा शेअर? अरुंधती, आता आम्हाला सुद्धा नाईलाजाने काही निर्णय घ्यावेच लागतील। अनिरुद्ध, अरे जाऊ दे, आता नको बोलूस काय तिला। काय सगळ्यांसमोर तिने आपला इन्सल्ट केला होता, सो आपणही घरातल्या सगळ्यांसमोर तिला जाब विचारू। हो येस, सो ट्रू, राईट। गुड लक अरुंधती। अनिरुद्ध, 26 वर्ष तुम्ही माझ्या हातचं जेवलात। तुम्हाला माहिती, एक वेळ माझा तिखटाचा अंदाज चुकू शकेल, पण मिठाचा आणि साखरेचा कधीच चुकणार नाही। आईना डॉक्टरांनी मीठ कमी खायला सांगितलं, तुम्हालाही गेली काही वर्ष बीपीचा त्रास आहे आणि आप्पांना साखर बर्ज आहे। त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी स्वयंपाकात वापरताना मी किती सजग असते हे तुम्हाला चांगलंच माहिती। मग माझ्या हातून आजच चटणीत मीठ जास्त कसं पडलं ह्याचं आश्चर्य तुम्हालाही वाटत असेल ना? माझ्याकडे काय बघतेस? हा, तुला काय वाटतं? तू बनवलेल्या चटणीत जास्तीचं मीठ मी घातलं असो? कौल आहे हो, तू बनवलेल्या चटणीत जास्तीचं मीठ मीच घातलं आहे। पुरावा आहे तुझ्याकडे? करून दाखव तू। नाही, त्याची काही गरज नाही, मला खात्री आहे। कारण तुझ्यासारखी माणसं फक्त कटकारस्थानच करू शकतात। कारण समोरासमोर आपल्याला काही करता येईल याची खात्री नसते ना। शून्य आत्मविश्वास आहे तुझ्या। एरवी अशी नसतेस ग तू। मी समोर आल्यावर काय होतं तुला? घाबरतेस का मला? तुझा सरळ सरळ लढलीस तर माझ्यासमोर जिंकता येणार नाही असं वाटतं ना तुला? अरे कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या दोघांचं पण अभिनंदन। क्या बात आहे। हा, अगं संजना, मला खरंच वाटलं नव्हतं की तू फायनल पर्यंत पोहोचशील म्हणून। म्हणजे कमाल आहे तुझी। बाकीचे कंटेस्टंट एवढे स्ट्रॉंग होते की मला नव्हतं वाटलं की त्यांच्यासमोर तुझा निभाव लागेल म्हणून। व्हॉट? तुला काय म्हणायचं काय? मी चांगली कुक नाहीये का असं म्हणायचं याला? हो, म्हणजे तू आतापर्यंत जे पदार्थ इथे बनवलेस ना ते पाहता तू चांगली कुक असशील असं मला तरी नाही वाटत।
हा बट निरुद्ध सर मला ऍट्स ऑफ. नाही म्हणजे तुम्ही संजनाच्या हातचं कसं खाता हो? नाही हा, मी घरी माझ्या आईच्या हातच खातो. आणि त्या जजेसची मला काळजी वाटायला लागली. त्यांच्या पोटात काय झालं असेल काय. हे सगळं जर तुम्ही मला टीज करण्यासाठी करत असाल ना तर ठीक आहे. लिसन केअरफुली. माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. आता काय? अगं आतापर्यंत मी तुला मदत केलीच आहे ना. हा तू फायनल पर्यंत पोहोचलीस ना. मग अंकुश, आज अरुंधती एलिमिनेट झाली ते तू दिलेल्या टिप्समुळे नाही, मला ऍक्शन घ्यावं लागलं. म्हणजे हे बघ, मला नेक्स्ट राऊंडला जायचंच होतं, त्यामुळे अरुंधती एलिमिनेट होणं खूप गरजेचं होतं. सो मी म्हणूनच तिने बनवलेल्या चटणीमध्ये मीठ घातलं. काय? नाही तरी मला वाटलं होतंच. अरुंधती आणि मिहीर अशी चूक कसे करू शकतात? नक्कीच तूच हे केलं असणार. नाहीतर अरुंधती मॅडमनी आतापर्यंत ज्या डिश बनवल्या ना त्या सगळ्या डिलिशियस होत्या. झालं? आता तिला प्रेस करण्यापेक्षा ना मी काय सांगते ते ऐक जरा. तू आहे ना आता काहीच बोलू नकोस. अगं तुला कळतंय का तू काय केलंयस ते? थांब जरा. मी काय बोलते ते ऐकशील? या शोचे जे कॅमेरामॅन आहेत ते तुझ्या ओळखीचे आहेत? संजना, अगं आपला हा शो लाईव्ह असतो. तू केवढी मोठी रिस्क घेते कळतंय का तुला? ज्या अर्थी अद्याप कोणाच्या लक्षात आलं नाही त्या अर्थी अजून तरी तुला कोणी पाहिलेलं नाहीये. नशीब समज, नाही तर आतापर्यंत लोकांचे मेसेज आले असते आणि तुला ह्या कॉम्पिटिशन मधनं एलिमिनेट करावं लागलं असतं. हे आय नो, पण मी हे सगळं खूप कॉशियसली केलंय. पण तरी मनात शंका असतेच ना. लिसन, आजच्या एपिसोडमध्ये जितके कॅमेराज होते त्या सगळ्यातलं फुटेज चेक कर. काहीही सस्पिशियस दिसलं ना तर लगेच ते फुटेज डिलीट कर प्लीज. अगं काहीतरीच काय, मी कसं चेक करणार? हे बघ, मी तुला पैसे देते, सो प्लीज हे काम तुला करावंच लागेल. तू मला कॉम्पिटिशनच्या प्रत्येक राऊंडची माहिती काढायला पैसे देतेस. त्यात हे काम येत नाही. बरं, मी तुला या कामाचे वेगळे पैसे देते, मग करशील? ट्राय कर. थँक्स. एनिवे, तुला जर असं फुटेज सापडलं तर लगेच जागेवरच डिलीट कर. अंकुश, हे फुटेज कुणाच्याही हाती लागता कामा नाही, कळतंय का तुला? नाही ठीक आहे, मी तुला कळवतो, पण खूप रिस्क आहे का? काय कसली रिस्क? अरे काय नाही, पुढच्या राऊंडची माहिती करणं खूप रिस्की आहे असं म्हणत होता तो. काय फायनल राऊंड आहे ना, सगळ्यांचंच लक्ष असणार है ना. हो बरं, घरी जाऊया ना. हो जाऊया ना. अंकुश, काही कळलं तर कॉल कर. ओके? येस येस, मी तुला कळवतो. ओके बाय अंकुश, भेटूया फायनल. हा बाय सर, बाय. आणि पुन्हा एकदा अभिनंदन. हां, थँक्यू. टेक केअर, ऑल द बेस्ट. हॅलो, ये बाळा ये. तुम्ही प्लीज मनाला लावून घेऊ नका. हे बघा, काहीतरी गडबड आहे नक्की. हा, कोणीतरी मुद्दाम केला असणार आहे हे, खरंच. हो ताई, नाहीतर तुझ्या हातून एखाद्या पदार्थात मीठ जास्त पडणं शक्यच नाही. ते काही बोलू नका. लाईव्ह शो होता तो, जगात सगळीकडे बघितला जातो. कोणी काही केलं असतं तर लोकांच्या लक्षात आलं नसतं. नाही त्या बाबतीत सिंपथी दाखवू नका. इट्स ओके. असं होतं कधी कधी, अंदाज चुकू शकतो. ईशा, अरुंधतीच्या हातून असं काही होणं शक्यच नाही. इतक्या वर्षात तिचा तिखट मिठाचा अंदाज चुकला नाही, मग आता कसा चुकेल? हा निर्णय मला मान्य नाही. अप्पा, जर जजेसने चुकीचं जजमेंट दिलं असतं तर लोकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल नसतं केलं का? असं काही होताना तुम्ही बघितलं का? नाही ना. म्हणजेच आईकडून चूक झाली. आईला काही जमलं नाही, तिने चटणीत जास्त मीठ घातलं. असं काहीतरी होणारच होतं. एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला मी नको म्हटलं होतं. मी म्हणालो होतो आईला की तुला हे जमणार नाही, तू पार्टिसिपेट करू नकोस. पण बाकी सगळ्यांनी तिला डोक्यावर घेतलं आणि ती सुद्धा हवेत गेली. तिला वाटलं की आता ही कॉम्पिटिशन आपणच जिंकणार. फुकट स्वतःचं हसू करून घे. ईशा, आईला आधार द्यायचा सोडून त्यांना नावं कशी ठेवतेस तू? जाऊ द्या निश, कोणाला सांगतेस तू? हिला कोणाचं ऐकते का कधी? सगळं ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे ती. तिला फक्त दुसऱ्यांना नावं ठेवता येतात. तुझी एनर्जी फुकट वाया घालू नकोस. यश बास, असं तर कोणी काही बोलू नका. तुम्हाला दोघांना असं वाटतंय ना मी या स्पर्धेत भाग घेऊन चूक केली? मी माफी मागितली तुमची तर बरं वाटणार आहे का तुम्हाला? ठीक आहे, मी माफी मागते, चुकलं माझं. नको होतं मी भाग घ्यायला. बास. शांतो, बस जरा तू. यश, अरुंधती, ऐक मला. बस ये ये. बस. काय करावं मला काही सुचत नाही रे. खूप अस्वस्थ वाटतंय मला. आम्ही पाणी आणतो, तुम्ही पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. नकोय मला. मॅम, तुम्ही खूप जास्त विचार करताय. प्लीज ओव्हरथिंक नका करू, शांत व्हा. असं कसा विचार करू? मी आणि मिहीरनी खूप मेहनत केली होती या स्पर्धेसाठी. आणि फक्त मी नाही, यश, अनघा, ती आरोही, सगळ्यांनी खूप मदत केली होती मला. सगळ्यांच्या आशा लागून राहिल्या होत्या आणि माझ्यामुळे हरलो आम्ही. मी नीट खेळायला हवं होतं, लक्ष द्यायला हवं होतं. आई, आई प्लीज, तू का स्वतःला दोष देतेस? मला मान्य आहे तुला या सगळ्याचा खूप त्रास होत असणार आहे, पण यात तुझा काहीही दोष नाहीये. हे सगळं त्या संजनाने केलेलं आहे. काय रे हे यश? संजनाला का मध्ये घेतोयस? तिचा काय संबंध? कारण संजना आईला हरवायला काहीही करू शकते. हो का?
मग तर तू संजना आंटीवर लक्ष ठेवून बसलाच असशील. आणि हो, तुझा लाडका मित्र अनिश पण होता तुझ्या बरोबर. तोही नजर ठेवून असेल ना तिच्यावर. मग तुम्हाला दिसलं का तिने काय केलं ते? आईची डिश बिघडवताना, आईच्या डिश मध्ये मीठ घालताना तुम्ही पकडलं का तिला? हे फोटो काढला का रे? डायरेक्ट शूटच केलं असेल ना. दाखव बरं. आता का बोलती बंद झाली? नाहीये ना काही? हातात प्रूफ नसताना उगाच दुसऱ्यांना ब्लेम करायचं. अगं ईशा, तिथे कॅमेरा होता, तो सगळीकडे मूव्ह होत होता. आम्हाला वेगळं शूट करायची काही गरज नव्हती. मग तर प्रश्नच मिटला. संजनाने काही केलं असतं तर लोकांना दिसलं असतं. कोणाला काहीही दिसलं नाहीये म्हणजे संजना क्लीन आहे. उगीच ब्लेम गेम खेळू नका प्लीज. तुम्ही दोघं काहीही म्हणा, पण माझी खात्री आहे हे सगळं संजनानेच केलंय. वाटेल ते आरोप माझ्यावर करायचे नाहीत, कळलं का? जेलसी आहे रे तुमच्या. आम्ही फायनलला गेलो हे बघवतच नाहीये का? यश, गोष्टींना जरा स्पोर्टिंगली घ्यायला शिक. ओके, तुमची आई हरू शकते, तुमच्या आईच्या हातून चुका होऊ शकतात, तुमच्या आईपेक्षा इतर लोक सुद्धा टॅलेंटेड असू शकतात. सो एक्सेप्टेड. आम्ही ना आमच्या क्रेडिटवर, आमच्या टॅलेंटवर फायनलला गेलो, कळलं का? काय तुम्ही दोघं तुमच्या क्रेडिटवर फिनालेमध्ये गेलात? माझी आई जी गेले अनेक वर्ष स्वयंपाक करते आणि मिहीर जो शेफ आहे ते तुमच्या पुढे कमी पडले. संजना, यावर तुझा स्वतःचा तरी विश्वास बसतोय का? एकतर ना ही नुसती कुकिंग कॉम्पिटिशन नव्हती, इतर टास्क सुद्धा होते. त्यातही माझी आईच विनर होती. हॅलो, कदाचित बाकी गोष्टी सुद्धा जजेसने इव्हॅल्युएट केल्या असतील आणि त्यात मी अरुंधतीपेक्षा सुपिरियर वाटली असेल त्यांना. तुला काय वाटायचं ते वाटू दे रे, पण हीच फॅक्ट आहे आणि हीच रियालिटी आहे की आम्ही फायनल राऊंडला पोहोचलो. आता तुमची आई हरली म्हणून आम्ही आमचा सक्सेस सुद्धा सेलिब्रेट करायचं नाही का? असं अजिबात नाहीये. आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही फायनल राऊंडला गेले. आज सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे बरं का. बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन सो मच. मला वाटलं या घरात आमचं कोणीच नाहीये. असं कसं? मी पण आहे ना. काँग्रेस संजना. कॉंग्रॅच्युलेशन बाबा. थँक्यू बेटा, खूप बरं वाटलं. घरात कोणीतरी आहे आम्हाला सपोर्ट करणार. ऑफकोर्स बाबा, तुम्ही अप्रिशिएशन डिझर्व करता. तुमचं कौतुक तर व्हायलाच हवं. आय टोटली अग्री. आज तर आपण सेलिब्रेट करायचंच आहे. जेव्हा तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकाल ना, तेव्हा आपण ग्रँड सेलिब्रेशन करूया. लोक बघत राहिले पाहिजे. अरुंधती या स्पर्धेतून बाहेर आली याचं खूप दुःख आहे मला. पण तुम्ही दोघं पुढे गेलात हे कौतुकास्पद आहे. स्वयंपाकातलं काहीही येत नसताना एवढी बाजी मारणं हे काही सोपं नाहीये. काय अजूनही तुम्हाला आम्हाला विश करावंसं वाटत नाहीये का? इतक्या हलक्या विचारांचे आहात तुम्ही सगळे. तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन करते. मी अभिनंदन करते तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन. संजना, तू जे बोललीस ते करून दाखवलीस. मला नाही जमत. थँक्यू, थँक्यू सो मच. मी नेहमीच जे बोलते ते करते. काय घरात एवढी शांतता काय? ते जर अरुंधती फायनल राऊंडला गेली असती तर तुम्ही घर डोक्यावर घेतलं असतं, आप्पांनी बक्षीस दिलं असतं, घराबाहेर मोठे बॅनर्स लागले असते, सगळ्यांनी मिळून पार्टी केली असती. काय गारोई, त्या दिवशी नसा टाळून अरुंधतीला चेअर करत होतीस. काय संपला जोश तुझ्यातला? हे सगळं त्या संजनामुळे झालं. ती स्वस्थ बसणाऱ्यातली नाहीये. तिने मुद्दाम तुझ्या डिशमध्ये मीठ टाकलेलं आहे. यश, आपल्याकडे या गोष्टीचा काहीही पुरावा नाहीये. आपण कसं सिद्ध करणार? आई, मला एक गोष्ट सांग, इतक्या वर्षात कधी तुझा मिठाचा अंदाज चुकलाय? मग तो आजच कसा चुकला? मान्य आहे रे, आणि हे खरं आहे. आई, आता मला माफ कर. आपल्याला घर कायमचं सोडायला लागणार.